श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारतात प्राचीन काळापासूनच आयुर्वेदचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या आयुर्वेदमधला मूळ घटक हा वनऔषधी आहे. मात्र आज कालानुरूप या वनस्पती नष्ट होत चाललेल्या आहेत. या वनऔषधीचं संवर्धन करण्याचे प्रयत्न काही व्यक्ती आणि सामाजिक संस्थांकडून आज होत आहे. मात्र याची काय आवश्यकता आहे या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, शतकानुशतकं आयुर्वेदानं मानवाचं आरोग्य सांभाळलं आहे. त्या काळी भारतीय उपखंडात औषधी वनस्पतीही मुबलक होत्या. आज मात्र परिस्थिती बदललेली दिसते. अनेक रोगांवर उपचारासाठी गुणकारक असलेल्या वनस्पती आज नामशेष होऊ लागलेल्या आहेत. आयुर्वेदाचा आत्मा असलेल्या या वनस्पती नष्ट झाल्या तर समस्त मानवासाठी ते हानिकारक ठरू शकतं. कारण या वनस्पती मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहेतच, पण त्याहीपेक्षा मातीखालील जीवसृष्टी, हवा, पाणी, पशुपक्षी, पर्यावरण आणि एकूणच सृष्टीच्या सुदृढ वाढीसाठी या वनस्पती जगणं आणि वाढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या वनस्पतींचं संवर्धन होणं आणि त्याविषयी नागरिकांमध्ये जागृती होणं आज आवश्यक बनलं आहे. याचं महत्त्व जाणून नागपूर जवळच्या गावात 6 एकर शेतात अंबरीश घटाटे हे आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या अनेक वनस्पतींचं संरक्षण करत आहेत. त्यात कोकणात, राजस्थानात आणि थंड प्रदेशात वाढणाऱ्या काही वनस्पतींचाही समावेश दिसतो. नागपूर इथं ऑरा कन्झर्वेशन पार्क त्यांनी निर्माण केला आहे. ऑराचे संचालक आणि आयुर्वन फाउंडेशनचे अध्यक्ष अंबरीश घटाटे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. सगळ्यांना माहिती आहे की औषधी गुण असलेल्या वनस्पती म्हणजेच औषधी वनस्पती. ह्या औषधींचे वनस्पतींचे महत्त्व आणि उपयोग फक्त आयुर्वेदातच नाही तर होमिओपॅथी, फार्मसी, नॅचरोपॅथी, बॉटनी या सर्वांना असतो. आज औषधी वनस्पतींची डिमांड फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवर वाढली आहे. कोविड नंतर तर ह्या डिमांडमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. पण त्याबरोबर औषधी वनस्पती रॉ मटेरियलची कमतरता पण जाणवू लागली आहे. भारतातील इंडस्ट्रीचा विचार केला तर 90% रॉ मटेरियल जंगलातून मिळवलेलं जातं आणि फक्त 10%च कल्टिवेशन पासून आपण मिळवतो. इंडस्ट्री वापरते जवळपास 400 ते 600 प्रकारच्या औषधी वनस्पती, पण मोठ्या प्रमाणात लागवड होते 25 ते 30 स्पीशींचीच आणि दरवर्षी या वापरात 10 ते 15% वाढ होत आहे. भारताची वनसंपदा आणि त्यातील डायव्हर्सिटी ही जगात सर्वात समृद्ध आहे, पण आपण जागतिक मार्केटमध्ये चायनापेक्षा मागे आहोत. याचे पुष्कळसे कारण आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे चायनामध्ये औषधी वनस्पतीची इंडस्ट्रीला राजाश्रय पहिलेपासून आहे, म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि गव्हर्नमेंट सपोर्ट आहे, जो आपल्याकडे आत्ता आयुष मिनिस्ट्री झाल्यापासून मिळायला लागला आहे. आणि दुसरं मोठं कारण म्हणजे चायनीज लोकांचा स्वतःच्या पारंपरिक चायनीज मेडिसिनवरचा पूर्ण विश्वास. भारतात आपल्या लोकांचा आपल्याला ट्रॅडिशनल हिलिंग मेथड्स आणि मेडिसिनवर तेवढा विश्वास नसल्याने पाहिजे तेवढी या बाबतीत जागरूकता नाही आहे. आता इकडे गंमत अशी आहे की भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला तर 8 ते 10% लोक औषधी वनस्पती किंवा आयुर्वेद वापरतात. आता ही टक्केवारी 8 ते 10 वरून 20 वर जर वाढून आली तर माझ्या अंदाजाने आपल्या बायोडायव्हर्सिटीवर मोठा इम्पॅक्ट होईल. आत्ताच बऱ्याच स्पीशीज एक्सटिंक्ट होत चालल्या आहेत, तर याचा विचार करून पुढची वाटचाल असली पाहिजे. एक एक्झाम्पल देतो. आपण दशमूलारिष्ठ हे औषध ऐकलेच असेल. यामध्ये 10 प्रकारच्या वनस्पतींची मुळं वापरल्या जातात. 5 मोठे वृक्ष आणि 5 लहान वनस्पतींच्या मुळ्या. अनफॉर्च्युनेटली या 10 वनस्पतींची झाडं आपल्याकडे फारच कमी उरली आहेत. या झाडांची संख्या वाढवायची असेल तर लागवड करायची असेल तर याचे मातृवृक्ष म्हणजे मदर प्लांटचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. आता हे मातृवृक्ष आपण कसे लावू शकतो तर शेतांमध्ये किंवा शेतांच्या धुऱ्यावर किंवा शेतीच्या 10% भागामध्ये तरी हे वृक्ष लावावेत आणि यांचे संगोपन आणि संवर्धन करावे. येणाऱ्या काळात औषधी वनस्पतींची डिमांड प्रचंड वाढणार आहे आणि ही डिमांड जर पूर्ण करायची असेल तर लागवड हवीच. रॉ मटेरियल न मिळाल्याने बऱ्याच औषधांचे निर्माणच थांबवावे लागणार आहे. एक एक्झाम्पल देतो. गुगुळ नावाची वनस्पती राजस्थानहून आपल्या भारतामध्ये येत होती. तिथे खूपच कमी झाली तर पाकिस्तानमधून यायला लागली. तिथूनही कमी होऊ लागल्या तर आता अफगाणिस्तानवरून येत आहे.
मी जेव्हा औषधी वनस्पतींचे काम सुरू केले तेव्हा साधारण 1998 गुगळाचा भाव 90 ते 120 रुपये होता. आता त्याच गुगळाचा भाव 3 ते 3.5 हजार रुपये किलो झालेला आहे आणि त्यात सुद्धा ॲडल्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याचा विचार केला तर डिमांड वाढत आहे, रेट्स वाढत आहे, पण रॉ मटेरियल कमी होत चालले आहे. पहिले औषधी वनस्पतींचा वापर होम इंडस्ट्रीच्या स्वरूपात व्हायचा. त्यात प्रामुख्याने वैद्य स्वतः रुग्णाची तपासणी करून जितकी गरज असेल तितकेच वनस्पतींचे पानं, फळं, कंद, मूळ काढून किंवा गोळा करून आणायचे. मूळ काढले तर झाड नष्ट न करता एका बाजूचे मूळ काढून लगेच त्यावर माती परत टाकून त्या वनस्पतींचे संगोपन करायचे. आता ती होम इंडस्ट्री न राहता संपूर्ण कमर्शियल इंडस्ट्री झाली आहे. 15 ते 20 वर्षापूर्वीपर्यंत जंगलातून कलेक्शन करणारे लोक विचारपूर्वक काम करायचे. गुड हार्वेस्टिंग अँड कलेक्शन प्रॅक्टिस फॉलो करायचे. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जसं अर्जुन वृक्षाची साल हार्टसाठी सर्वोत्तम आहे, तर त्या झाडाची साल रेग्युलर वापरल्या जाते भारतामध्ये. त्या झाडाची जी साल काढल्या जाते तर पहिल्या वर्षी एकाच बाजूची साल काढणे, दुसऱ्या वर्षी झाडाच्या दुसऱ्या बाजूची साल काढायचे आणि अशी पद्धत वापरायची जेणेकरून झाडाला खूप इजा न करता हेलिंगला आणि परत साल उगवायला वेळ मिळायचा. पण आता कमर्शियल मुद्द्यावरून संपूर्ण झाडाची साल एकाच दमात काढून झाडा नष्ट करून टाकण्याचा प्रकार खूपच वाढला आहे. त्यामुळे संवर्धनांमध्ये महत्त्वाचा विचार गुड कलेक्शन अँड हार्वेस्टिंग प्रॅक्टिसचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. माझा एक अनुभव सांगतो. मी मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 8-8, 10-10 दिवस राहून औषधी वनस्पती कलेक्शन करायचो. ह्या कलेक्शनच्या दरम्यान मी काळमेघ अँडोग्राफिस पॅनिक्युलेटा ही वनस्पती एका विशिष्ट पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात कलेक्ट केली आणि बँगलोरच्या एका कंपनीला ट्रकलोड पाठवली. पुढच्या वर्षी पुन्हा कलेक्शनसाठी मी तिथे गेलो तर माझ्या लक्षात आलं की ती वनस्पती तिथे खूपच विरळ होती. थोडी विचारपूस केल्यानंतर लोकल म्हणाले की आता ही 3-4 वर्षानंतरच येईल मोठ्या प्रमाणामध्ये. वनस्पतीचे वजन पानं असेल कीच भरतं. जेव्हा वनस्पतीला बिया लागतात तोपर्यंत पानं सर्व गळून जातात. जास्त पैसे मिळावे म्हणून लेबर बिया लागायच्या आतच संपूर्ण वनस्पती ज्यावर भरपूर पानं असतात ते गोळा करतात. आता बिया जमिनीत पडल्या नाही, पाऊस पडला तर नवी वनस्पती नैसर्गिकरित्या कशी उगवणार? ही जी घटना होती ही माझ्यासाठी डोळे उघडणारा अनुभव होता माझ्यासाठी. सगळ्या वनस्पतींची लाईफ सायकल, ग्रोईंग पॅटर्न माहिती असणे तितकेच महत्त्वाचे आहे. मी मग सर्वे केला तर बऱ्याच वनस्पती अशा प्रकारे ऱ्हास होत आहेत हे लक्षात आले आणि कल्टिवेशन आणि प्लांटेशन किती महत्त्वाचे आहे हे मला समजले. या अनुभवातून आम्ही ऑरा कन्झर्वेशन पार्क हा नागपूरला औषधी वनस्पती आणि देशी वृक्षांच्या संवर्धनासाठी उभा केला. यामध्ये मातृवृक्षांचे संवर्धन आणि नष्ट होत चाललेल्या औषधी वनस्पतींच्या ॲग्रोटेक्निक्स डेव्हलप करणे याचे काम सुरू केले. सोबत औषधी वनस्पतींची नर्सरी सुद्धा आहे जे शेतकऱ्यांना लागवडीसाठी आम्ही पुरवतो. नुसतीच शेती करणे नाही तर या विषयाचा अवेअरनेस, जागरूकता वाढवणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजेस आणि जनरल ग्रुप्सना माहिती पुरवतो आणि ते एज्युकेशनल टूर्ससाठी ऑरा कन्झर्वेशन पार्कमध्ये व्हिजिट करतात. आता नुसतीच शेती नाही तर संपूर्ण जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी याचा विचार तितकाच लागू होतो. लोक शेती घेतात आणि पक्ष्यांच्या आणि माकडांचा त्रास होतो म्हणून धुऱ्यावरचे मोठे वृक्ष कापून टाकतात. पण हा विचार ध्यानीमानी येत नाही की पक्षी, मधमाशा, गुरं, माकडं, कीटक नुसते प्राणी नसून बऱ्याच वनस्पतींच्या पॉलिनेशनसाठी पण महत्त्वाचे काम करणारे घटक आहेत. यांना रोखले तर पुढचे पॉलिनेशन थांबेल आणि इकोसिस्टीम डिस्टर्ब होईल. श्रोतेहो, भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आज शेती करण्यासोबतच शेतकरी वर्गाकडून जैवविविधतेचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी शेतकऱ्यांकडून शेती करताना औषधी वनस्पतींचीही लागवड करता येईल का, त्यासाठी काही खास शास्त्रीय पद्धत आहे का, याविषयीचा अभ्यास व्हायला हवा. त्यासाठी अशा वनस्पतींचं ॲग्रोटेक्निक, हार्वेस्टिंग आणि गुणवत्ता नियंत्रणविषयक माहिती घेणं आवश्यक आहे. अशा वनस्पतींना जगवण्यासाठी नेमकं काय आणि कोणतं तंत्रज्ञान वापरायला हवं याविषयी बोलताना वनस्पती शास्त्राचे अभ्यासक आणि पुण्यातील जेई फार्म नर्सरीचे संचालक विवेक गौर ब्रूम यांनी सांगितलं. औषधी वनस्पती संवर्धन का केलं पाहिजे? त्याचं कारण आहे की निसर्गामध्ये आता हे वनस्पती कमी होत चालले आणि कुठल्या वनस्पती कमी होत चालले जास्त, जे लॉंग टर्म क्रॉप्स म्हणजे जे औषधी वनस्पती तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतं, हे वनस्पती कमी होत चालले आता सध्या.
आणि इंडस्ट्रीला जेवढं लागते, आयुर्वेदिक इंडस्ट्री किंवा आयुर्वेदिक डॉक्टरला जेवढं लागते तेवढं भेटत नाही किंवा प्युअर मटेरियल भेटत नाही. उदाहरणार्थ दशमूळ. आता दशमूळमध्ये पाडळ आहे, बेल आहे, टेटू आहे, अग्निमंत आहे आणि शिवन आहे. आता ह्या सगळ्या झाडांच्या मुळी लागतं. समजा वापरण्यासाठी मुळी काढले तर ते झाडं शिल्लक नाही राहणार जागेवरती, म्हणून शेतकरीने आत्तापासून लावले आपल्या आपल्या बांधावरती तर वापरू शकतो. नक्की पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये मिळू शकतो आणि वापरू शकतो. पूर्वी मी जंगलात सर्वेचं काम करायचं, म्हणजे कुठल्या जंगलात कुठले कुठले वनस्पती असतं, काही इंटरेस्ट म्हणून आणि काही प्रोफेशनल असेसमेंटसाठी पण करत होतो मी. आणि ते करता करता माझ्या ध्यानात आलं की काही वनस्पती खूप दुर्मिळ होत चाललेले आणि लोकांना त्याचं गरज आहे, पण ते मिळत नाही आणि लावू शकत नाही, कारण काही लोकांकडे कुठल्याही नर्सरीमध्ये उपलब्ध नाही. तर बेसिकली कसं असतं की कुठल्याही वनस्पती लावत असेल, ते झाड असू दे किंवा झुडूप असू दे किंवा वेल असू दे, जागा लागतं ते लावायला. आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे भरपूर जागा आहे. माझं म्हणणं नाही की ते शेताच्या जिथं पीक लावतात त्या ठिकाणी हे वनस्पती लावलं पाहिजे, पण शेताच्या बांधावरती पण भरपूर वनस्पती लागवड होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी शेतकरी हे वनस्पती लागवड करते त्याचा हेतू मोठं भरपूर पैसे कमवणं किंवा कमी काळामध्ये पूर्ण श्रीमंत व्हायचं असं जास्त अपेक्षा ठेवायचं नाही. औषधी वनस्पती कुठे लावलं पाहिजे? मी म्हणतोय की बांधावरती, शेताच्या बांधावरती. शेताच्या बांधावरती लावण्याचा फायदा आहे की एकतर इरोजन थांबतं, जमिनीचं धूप थांबतं मातीचं. दुसरं गोष्ट ॲज अ विंडब्रेक, एक्सेसिव्ह वारा जे आहे ते थांबतं. पक्ष्यांना बसायला जागा भेटतं, म्हणजे समजा आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल तर किडे खाणारे पक्षी पण त्या झाडामध्ये राहू शकतो. आणि अनेक उपयोग आहे, म्हणजे फक्त आपण औषधी उपयोग सोडून त्याचं वेगळं दृष्टिकोनातून विचार केलं. उदाहरणार्थ शिवण, तर शिवण ते मुळी औषधी आहे, पण त्याचं लाकूड पण फर्निचरसाठी चांगलं आहे. बेल त्याच्या फळ खाऊ शकतो, त्याचे फुलं मधमाशीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्या मुळ्या दशमूळमध्ये वापरतात. हे एक छोटं उदाहरण आहे. तसं अनेक वनस्पती आहे जे मल्टीपर्पज कामामध्ये वापरू शकतो. दशमूळचा अजून एक वनस्पती म्हणजे बृहती, म्हणजे चिचारडी. बृहतीचे फळं भाजी म्हणून वापरतात सह्याद्री पट्ट्यामध्ये. एक मुद्दा माझ्या विचारामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की लॉंग टर्म विजन केलं पाहिजे लोकांनी. म्हणजे नुसता पुढचं 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष ह्याच्यासाठी नाही प्लॅनिंग केलं पाहिजे. पुढचं 5 ते 10 वर्षाचं प्लॅनिंग केलं तर जास्त फायदा होऊ शकतो. श्रोते हो, आज पर्यावरणाच्या संतुलनासाठी, जैवविविधता टिकवण्यासाठी जागतिक स्तरावर भारतासह शेकडो देश एकत्र येऊन चर्चा करत आहेत. या पर्यावरणाच्या संतुलनामध्ये आयुर्वेद शास्त्रात उल्लेख असलेल्या औषधी वनस्पतींचं योगदान मोठं आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे जगभरातून आयुर्वेदाकडे वाढलेला कल होय. मानवी आरोग्याच्या दृष्टीनं या वनस्पती लाभदायक ठरत असल्यानं आज अशा वनस्पतींच्या संवर्धनासाठी व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न होणं आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर. निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे. लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे. आणि निवेदन अभय धुमाळ.